सध्या बाजारात हंगामातील पहिले वालाचे पीक दाखल झाले आहेत। त्यामुळे उरणच्या ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या रुचकर मसालेदार पोपटीचे आकर्षण वाढू लागले। वीकेंडला सध्या उपलब्ध असलेल्या वालाच्या शेंगांची पोपटी करण्याचे बेट ठरू लागलेत। दिवाळी संपली की मग चाहूल लागते ती थंडीची। हळूहळू हवेत गारवा निर्माण होऊ लागतो। दिवाळीच्या वेळेत भाताची कापणी झाली की लगेचच वाल, मटार, चवळी आदी कडधान्ये, पालेभाज्या शेतात पेरले जातात। ती पूर्ण बहरली की मग त्याची कापणी केली जाते। अशा थंडीच्या मोसमात मित्रमैत्रिणींसोबत चटकदार पोपटीवर ताव मारण्याची मजा काही औरच असते। कोकणातील प्रसिद्ध परंपरा म्हणून किंवा जीवनशैलीचा एक भाग म्हणून पोपटीचे आयोजन केले जाते। त्यातही रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात थंडीच्या दिवसात सर्वत्र पोपटीचे बेत रंगतात। जुन्या लोकांच्या मते पोपटी सर्वप्रथम अलिबागमध्ये करण्यात येऊ लागली, नंतर हळूहळू त्याचे लोण सर्वत्र पसरले। आजही जिल्ह्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागचे शहरीकरण होत असले तरी ग्रामीण खाद्य संस्कृतीचा भाग असलेली पोपटीचे आजही मोठ्या प्रमाणात सर्वत्र आयोजन केले जाते। उरण आणि रायगड परिसरातील वालाच्या पोपटाची चव ही अमेरिका, इंग्लंड सारख्या देशातही पोहोचली आहे। येथील परदेशी पाहुणे चिरनेर परिसरात या पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत। वालाचे पीक हे दोन प्रकारे घेतले जाते। एक तर भात कापणीनंतर वाल लावले जातात। पाण्यावरील वाल आणि दवावरील वाल असे दोन प्रकार आहेत। दवावर पिकणारे वाल हे चविष्ट आणि नैसर्गिक वाल असल्याचेही त्यांनी सांगितले। पोपटी शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची असते। शेताच्या बांधावर भांबुर्डीचा पाला हा एक मातीच्या मडक्यात भरला जातो। त्याच्यात वाल, मटारच्या शेंगा, मीठ आणि पुन्हा वर पाला असे थर रचतात। यासह चिकन, अंडीही ठेवून मडक्याचे तोंड गच्च बांधले जाते। एखादी चांगली जागा बघून तेथे मडके जमिनीवर उलटे ठेवतात। या मडक्यावर आजूबाजूला भाताची सुकलेली पेंडी, शेतातील सुका पालापाचोळा, गवत टाकून आग पेटवली जाते। पाण्याचा अजिबात वापर होत नाही। आगीच्या वाफेवर पोपटी शिजत असते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।